नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक पेन्शन धारकांसाठी एक खुशखबर घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शन धारकांना खुशखबर, EPFO चे नवीन पेन्शन पेमेंट सिस्टम लागू। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, पेन्शन सेवेच्या क्षेत्रात ऐतिहासिक पुढाकार घेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO ने डिसेंबर 2024 मध्ये देशभरात केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे CPPS लागू केली आहे। या नवीन प्रणाली अंतर्गत डिसेंबर 2024 साठी 68 लाखाहूनही अधिक पेन्शनधारकांना 1570 कोटी रुपयाची पेन्शन रक्कम वितरित करण्यात आली। मित्रांनो, जानेवारी 2025 पासून ही प्रणाली संपूर्ण भारतभर लागू केली जाईल, जेणेकरून पेन्शनधारकांना आता कोणत्याही बँकेतून किंवा कोणत्याही शाखेतून पेन्शन मिळू शकेल। केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी CPPSच्या यशस्वी प्रशिक्षण प्रसंगी खालील वाक्य सांगितले। ते म्हणाले, केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे CPPS ची अंमलबजावणी ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे। ही प्रणाली पेन्शनधारकांसाठी सुविधा, पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करते। आता पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शन देशातील कोणत्याही बँकेतून मिळू शकणार आहे। यामुळे पेन्शन वितरण प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक होईल। मित्रांनो, CPPS ची वैशिष्ट्ये काय आहे हे आपण बघूया। याची खालील वैशिष्ट्ये आहेत। पहिला आहे कोणत्याही बँकेकडून पेन्शन घेण्याची सुविधा। मित्रांनो, पेन्शनधारक आता कोणत्याही बँक आणि शाखेतून पेन्शन घेऊ शकतील, जेणेकरून त्यांना जागा बदलताना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही। दुसरा आहे भौतिक पडताळणीची आवश्यकता नाही। मित्रांनो, पेन्शन सुरू होण्याच्या वेळी पेन्शनधारकांना पडताळणीसाठी कोणत्याही बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही। पेन्शन वितरणात पारदर्शकता, पेन्शन जारी होताच ते थेट बँक खात्यात जमा केले जाईल। तिसरं आहे POP हस्तांतरणाची आवश्यकता काढून टाकली। मित्रांनो, पेन्शनधारकाच्या बँकेचे हस्तांतरण किंवा बदल झाल्यास पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे PPO एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही। चौथा आहे ऑपरेटिंग खर्चात कपात। मित्रांनो, CPPS प्रणाली लागू केल्याने EPFO ला पेन्शन वितरणाचा मोठा खर्च कमी होईल। मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की EPFO ची ही नवीन प्रणाली पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे। निवृत्तीनंतर त्यांच्या गावी राहणाऱ्या पेन्शनधारकांना आता कोणत्याही बँक किंवा शाखेतून पेन्शन मिळणे सोपे होणार आहे। हा उपक्रम पेन्शन सेवा क्षेत्रातील एक मोठी सुधारणा आहे आणि EPFO च्या सेवा आधुनिक आणि अधिक वापरकर्ता केंद्रित करेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।